श्रीफ साहेब चेअरमन गोकुळ दूध संघ यांच्या सौजन्याने या फ्लड लाईट्स आपल्याला प्राप्त झालेले आहेत. सर्व आयोजकांचे, नियोजकांचे, सूत्रधारांचे आणि दात्यांचे मनपूर्वक आभार. एक बिग क्लैश, बिग फाइट, मोटी लड़त. जिस तरह से बॉक्स ऑफिस पर दो फिल्में टकराती है, उसी तरह से मुकाबला कड़ा भी, बड़ा भी और तगड़ा भी. आता दोन ढाणेवाग एकमेकांच्या समोर आलेले आहेत. दोन्हीही संघांमध्ये कुशाग्र बुद्धिमत्तेने आणि चतुरस्त्र वाणीने खेळणारे क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतील. सुशील पुरले मैदानाच्या आतमध्ये दाखल, त्याची साथ आणि सोबत देण्याकरिता मिस्टर विश्वजित गरुड यांना देखील आपण पाहू शकाल. सुपरस्टार आयकॉन म्हणून त्यांची निवड आपल्याला पाहायला मिळते. तर पहिल्या षटकामध्ये नो डाऊट विजय पावले आपल्याला पाहायला मिळतील. प्रारंभिक गोलंदाज, फ्रंट लाईन बॉलरच्या भूमिकेमध्ये. 6 षटकांचं हे क्रिकेट. टॉप 4 मध्ये म्हणजे या स्पर्धेच्या माध्यमातून बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्याकरिता महत्त्वपूर्ण अशी लढत आहे. वॉर्मअप करतात दोन्ही संघामधील खेळाडू. आमचे प्रेक्षक राजे बघा, रात्रीच्या जवळपास 1:01 झालेले तरी देखील गस्त घालून आहेत. या प्रेक्षकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. होते सुरुवात. 1:02 झालेले आहेत आणि पहिल्या सत्राची सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन्ही संघांकरिता अनेक अनेक शुभेच्छा. सुशील बुर्ले ऑन स्ट्राइक. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू मॅन्डेटरी, बंधनकारक. पहिला चेंडू वेगवान, पंच दर्शवित असताना वाईड आणि त्या वाईड समवेत अतिरिक्त धाव देखील फलकामध्ये समाविष्ट केली जाते. खराब चेंडू होता. अशा प्रकारचे भरपूर चेंडू आपण पाहिलं असेल. हेनरी खाबा ओलोंगा पहिला असा काळ्या रंगाचा खेळाडू होता जो झिम्बाब्वेसाठी खेळला आणि खूप जास्त वाईट चेंडू त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये रिलीज केले. हेनरी खाबा ओलोंगा. गती परिवर्तन होतं. हा चेंडू प्रचंड कमी गतीने हाताळला होता. भगवान की माया कभी धूप तो कभी छाया या आधीच्या मॅच मध्ये एक वादळी अर्धशतक साकारलेलं आहे सुशील बुर्ले यांनी. परंतु आता समोर गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा आलाय, धाकड आलाय. या आधीच्या सामन्यामध्ये देखील गोलंदाज दर्जेदार होते, परंतु प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. क्रिकेटचा खेळ या नाविन्यपूर्ण आणि सृजनशील उत्क्रांतीसाठीच ओळखला गेलाय. लॉफ्टेड स्ट्रोक. आजच्या रजनीमध्ये ज्याने भल्या भल्या गोलंदाजांना षटकार खेचून खेचून मारले त्याचं नाव आहे सुशील बुर्ले. काय बॅटिंग करतोय. आता मात्र विजय पावले सारख्या दिग्गजाच्या विरोधामध्ये देखील आक्रमण केलंय. मॅन इन गोल्डन फॉर्म, प्राइम टच मध्ये, सुप्रीम टच मध्ये. येथे खरं तर हे काही दर्दी प्रेक्षक आहेत, परंतु त्यांना विनंती आहे की आपण कृपया करून मैदानाचा ताबा घेऊ नका. येथे सुशील बुर्ले यांच्यावरचं प्रेम दर्शवलं जात आहे. कृपया करून यानंतर प्रेक्षकांना विनंती आहे, आपण संयोजन समितीची विनंती आहे की मैदानाचा ताबा घेऊ नका. रिक्वेस्ट. खूप चांगला फटका, कौतुक तर करावंच लागेल. एका महानतम गोलंदाजाच्या विरोधामध्ये हल्ला बोल आणि सुशील बुर्ले जो करतो फलंदाजी चांगली, ब्रँड ऑफ सांगली. सुशील बुर्ले सध्या मात्र हा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. आज 6 चेंडूंमध्ये 6 षटकार खेचण्याचा भीम पराक्रम देखील त्याने केलाय आणि आपल्या फॉर्म मध्ये सातत्य ठेवतोय. 7 धावा झालेल्या आहेत. वन सेकंड बॉलर रेडी. कुलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. एकापेक्षा एक हर होणारी मनोज संकपाळ इन ऍक्शन आहे त्या मॅच मध्ये. खूप चांगले क्रिकेटपटू राहिलेले आहेत. मागील भरपूर वर्ष या पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटची सेवा करणारे हे काही धुरंधर आहेत. या सामन्यामध्ये एक वेगळी मौज आहे, एक वेगळा स्पिरिटफुल टच आहे, कारण फक्त क्वालिटीज तुम्हाला अनुभवायला मिळेल. विजय पावले यांचा पुढील बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट. मनोज संकपाळ त्या ठिकाणी पुढे सरसावलेला. चांगलं क्षेत्ररक्षण.
हळूवार पद्धतीने हे धावफलक पुढे सरसावत. एक षटकार जो आला होता लॉफ्टेड ऑन ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये बघण्यासारखा होता सुशील पुरलेच्या माध्यमातून. 8 या अंकावर धावफलक जाऊन विसावलेला आहे. सुंदर अशा वातावरणामध्ये अत्यंत नेत्रदीपक, नेत्रलोचक, नयन मनोहरी, चक्षुविहंगम ही स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटचा आरसपाणी अभिजात लावण्य खणी सोहळा, याची देहा याची डोळा. क्रिकेटचं हे गंगाजळ आहे, क्रिकेटचा हा कुंभमेळा आहे आणि क्रिकेटचं एक क्षितिज वलय आहे जिथे ISPL ज्यांनी गाजवलंय असे खेळाडू आपण पाहतोय. माजी मुंबई संघासाठी विजय पावलेने केलेलं प्रदर्शन कोण विसरेल. विजेतेपद मिळवून दिलं होतं, फक्त निवड नाही झाली तर ती स्पर्धा गाजवून देखील दाखवलंय असे खेळाडू आहेत. यावेळेस बॅटचा फ्लो, क्या बात आहे. फटका मात्र बघण्यासारखा होता. बघा जी नॅशनल क्रश आहे ना अझरुद्दीनजी, तिचं नाव आहे रश्मिका मंदना. तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो आणि हा फटका खेळत असताना फलंदाजाच्या बॅटचा फ्लो बघण्यासारखा होता. अप्रतिम. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे विश्वजित गरुड यांच्या बॅटमधून एक लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह क्रिकेटच्या परिभाषेमधील बघायला मिळाले. 12 धावा 5 चेंडूंमध्ये कुठून काढलेल्या आहेत. चांगली बॅटिंग. वन्स अगेन वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. क्या बात है. विश्वजित गरुड ऑन फायर. 2 चेंडूंमध्ये 2 चौकार खेचलेले आहेत. प्रेक्षकांना स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, प्लीज मैदानामध्ये येऊ नका. ग्राउंड स्टाफ आपण देखील त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. 2 चेंडूंमध्ये 2 चौकार. बघा अगदीच हलकासा वाईड ऑफ द ऑफ चेंडू होता आणि पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने लॉफ्ट केलं. पहिल्या षटकामध्ये 16 धावा कुठून काढण्यात आलेल्या आहेत. चांगली सुरुवात केलंय फलंदाजी करणाऱ्या संघाने. आपला आक्रमक धोरण या ठिकाणी पुन्हा एकदा जारी केलेलं आहे. अत्यंत अखंड तांडव आणि अग्निदिव्य पेलणारी ही फलंदाजी. दोन्हीही फलंदाज सुप्रीम टच मध्ये. धावफलक बघा किती वेगाने. प्रथम फलंदाजी करत असताना सनगर साहेब प्रेमी संघ आता 16 या धावसंख्येवरती जाऊन विसावलाय. 16 ऑक्टोबर 1991 मध्ये शार्दूल ठाकूर यांचा जन्म झाला. पालघरचा पहिला असा खेळाडू जो IPL खेळला आणि पुढे जाऊन भारतासाठी देखील खेळला. खूप चांगली वाटचाल त्यांची राहिलेली आहे. ज्या वेळेला 2021 मध्ये सिडनी क्रिकेट ग्राउंड सिडनीच्या मैदानामध्ये अर्धशतक साकारलं होतं, 7 विकेट घेतले होते, तेव्हा त्यांना पालघर रत्न या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं होतं. आणि द लॉर्ड या टोपण नावाने त्यांची ओळख देखील आहे. आणि तो 16चा आकडा सध्या फलकावरती सजलेला आहे. 16 सप्टेंबर 2007 मध्ये ब्रेटलीने पहिली हॅट्रिक घेतली होती T20 इंटरनॅशनल क्रिकेटमधील. त्या हॅट्रिकची आवश्यकता येथे देखील आहे, कारण पहिले षटक एक्सपेन्सिव्ह ठरलं, महागडं ठरलं. आता दुसऱ्या षटकावरील गोलंदाजावरती जबाबदारी वाढलेली आहे, रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेली आहे. जावेद संधी हा तारणहार आहे. कमबॅक करून द्यावा लागेल संघाला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक, त्याचा वेग बघा, काय जबरदस्त आहे खेळाडू आहेत. गुणवत्तेचं दुसरं नाव आहे. प्रशांत पिंगळे यांना आपण पाहू शकलात. अगदी डीप मिड विकेट मध्ये होते आणि तेथून शॉर्ट मिड विकेट पर्यंत सौदामिनी प्रमाणे, विजेच्या लख प्रकाशाप्रमाणे करंट एखाद्या खेळाडूमध्ये धाबावत अशा रीतीने प्रशांतचं हे क्षेत्ररक्षण होतं. वन्स अगेन जावेद. वाह वाह, क्या बात है. क्षेत्ररक्षणाचं नाव आहे येथे प्रशांत आणि त्याने फलंदाजाला केलेला आहे शांत. चांगले चांगले. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता की पहिलं षटक महागडं ठरवल्यानंतर दुसऱ्या षटकातील गोलंदाजावरती रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेली आहे आणि जावेद संधी या गोष्टीसाठीच ओळखले जातात. खूप सुंदर पद्धतीने प्रशांत यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. पहिला झटका ब्रेक थ्रू लावण्यात आलेला आहे. सनगर साहेब प्रेमी या संघाला 17 या अंकावरती पहिला गडे गारद. चांगला झेल परिपूर्ण करण्यात आला प्रशांतच्या माध्यमातून. अफलातून स्वरूपाचं हे फील्ड अटॅक आपल्याला बघायला मिळालं. आता नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गाक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगल्या टचमध्ये, खूप चांगल्या
फॉर्म मध्ये असलेला फलंदाज ज्याने पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार आपल्या नावावरती करून दाखवला होता. 14 चेंडूंमध्ये 35 धावांची एक महत्वपूर्ण, निर्णायक आणि उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी साकारणारा अर्शिन शेख एक सक्सेसफुल ऑलराऊंडर. बघा, कागदोपत्री जर आपण विचार केला तर सर्व खेळाडू दर्जेदारच आहेत, परंतु कागदोपत्री केवळ स्ट्रॉंग असता कामा नये. तुम्हाला या मैदानामध्ये देखील स्ट्रॉंग राहावं लागेल, कारण ह्या सामन्यामध्ये जर तुम्ही पराभूत झालात तर स्पर्धेच्या बाहेर, आणि जर विजयी झालात तर बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल. जी बक्षीस आपल्याला दिसत आहेत 1,51,000, 1,01,00,000, 1,000, 31,31, त्यापैकी एक पारितोषिक आपल्या नावावरती पक्क होणार आहे. म्हणून निर्णायक लढत आहे, महत्वाची लढत आहे. जावेद संधी पुन्हा नव्या जोमाने, नव्या उत्साहाने, नवा दमखम घेऊन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पंच दर्शवतायत व्हाईट बॉल, खराब चेंडू. प्रेक्षक राजे देखील परिपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला सक्रिय बघायला मिळतात. पाठराखण मोठ्या प्रमाणावरती आणि ते आवश्यक देखील असतं क्रिकेटमध्ये. 18 धावा झालेल्या आहेत, 18 लॉस ऑफ 1 विकेट. 18 नंबरची जर्सी क्रिकेटच्या विश्वामध्ये अधिराज्य गाजवते, परंतु 18 नंबरची जर्सी विराट कोहली यांनी का परिधान केली यामागे देखील एक रंजक किस्सा आहे, तो आपण जरूर उलगडूयात. जावेदचा पुढील बॉल बिटवीन द गॅप खेळलेला, परंतु एक्स्ट्रा कव्हर मध्ये अवधूत पाटील, क्या बात आहे यार, जबरदस्त क्षेत्ररक्षण. अप्रतिम स्वरूपामध्ये या चेंडूला अवधूत पाटील यांनी थांबवलं. हलकसं रोटेशन आपल्याला बघायला मिळेल स्कोर फलकामध्ये. चांगली गोलंदाजी होते जावेद संधीच्या माध्यमातून. या वेळेला अल्टी पलटी चेंडू सीमारेषेच्या बाहेर कल्टी. पंच दर्शवतायत चौकार, आणि ह्या चौकाराच्या सहाय्याने बघा स्कोर फलक मात्र हालतं ठेवण्यात आलंय. 24, क्या बात आहे. जर धावा येत नसतील स्ट्रेट बॅटचा वापर करून तर स्विच हिट आणि रिव्हर्स स्वीप काही पर्याय आहेत आपल्याकडे. हेच अर्शिन शेख यांनी दाखवून दिलं. इथे हलकासा दूर ठेवला फलंदाजाच्या रेंज पासून, आणि पंचांनी येथे थर्ड अंपायर रेफर केलेला रिव्ह्यूची मागणी केलेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने. येथे वाईड बॉल आहे की मग लिगल बॉल आहे याचं परीक्षण करायचं आहे थर्ड अंपायरांना. गणेश गायकवाड आमच्या साथीने थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. थोड्याच वेळामध्ये परफेक्ट डिसिजन त्यांच्या माध्यमातून पोहोचवला जाईल. बघूया लिगल बॉल आहे की मग वाईड बॉल आहे, याकरिता हे परीक्षण सुरू झालंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, लिगल बॉल, आणि याचा अर्थ स्पष्ट आहे रिव्ह्यू लॉस्ट. चांगली पंचांची भूमिका. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 8 धावा दिलेल्या आहेत जावेदने. वाईडिश लॉंगऑफच्या दिशेने सजवलेला हा फटका, क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येत आहेत. काय जजमेंट केलंय, मापात पाप नाही, अफलातून स्वरूपामध्ये. प्रशांत आतापर्यंत सामन्यामध्ये दुसरा झेल परिपूर्ण केलेला आहे, आणि काही जजमेंट केलं. हा झेल वाटतं तितका सोपा नव्हता. अक्षरशः चेंडू हवेमध्ये जाऊन उभा झाला होता, परंतु प्रशांतची गुणवत्ता आहे, कसब कला कौशल्य आहे, त्याच्यामध्ये ती ताकद आहे, ती हिंमत आहे, ते साहस आहे, ते धाडस आहे, ते शौर्य आहे, ते धैर्य आहे. आणि बघा काय योग्य अचूकतेच्या मोजमापासहित आणि मापदंडासहित परफेक्ट झेल प्रशांत यांनी कॅरी केलेला आहे. आणखीन एक झटका. प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज मैदानामध्ये येऊ नका. प्रेक्षक राजे चला मैदानाच्या बाहेर प्लीज. 24. प्रेक्षकांनो कशाला जाता दूर, आपलं मैदानाच्या बाहेर आहे पंढरपूर. प्लीज थोडंसं सहकार्य करा, जेणेकरून स्पर्धा आपल्याला सुयशस्वी करता येईल. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 24, 24 धावा, 2 गडी गारद. बॅलन्सिंग क्रिकेटची अनुभूती आपण घेतोय. चंद्रभागेच्या डोहामध्ये डुबकी घेतल्यानंतर मनाला जो विलक्षण आनंद मिळत असतो, तो आनंद आज छत्रपती शाहू क्रीडांगण कागल येथे आपण अनुभवू शकतात. गुणवत्तापूर्ण खेळाडूंचा उच्चस्तरीय खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा.
कमबॅक करून दिलेला आहे जावेद संधी यांनी आपल्या संघाला. आता पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये विजय पावले आलेले आहेत. सुशील बुर्ले अजूनही मैदानामध्ये त्यांचे साथ आणि सोबत देण्याकरिता आकिब पिरजादे, वन ऑफ दी अटॅकिंग बॅटर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ज्यांनी गाजवलेले आहे आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. नॉन स्ट्राईक एंडवरती सुसज्ज आपल्याला पाहायला मिळतील. सुशील 5 चेंडूंमध्ये 8 धावा. सुशीलच्या माइंडमध्ये नक्की काय चाललं असेल ते षटकांची काही हाताळणी करणार, संयमाचा खेळ दाखवणार की मग अटॅकिंग अप्रोच, सर्व काही गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. विजय यांचा पहिला बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट. बनी तो बनी नहीं तो अब्दुल गनी, लगा तो आबाद नहीं तो बर्बाद. लागला तर सिक्सर, नाहीतर मुंबई चौफेरचा मिक्सर, अशा स्वरूपाचे फटके आहेत. सुरुवात कोणी केली होती अशा प्रकारचे फटके खेळण्याकरिता तर आपण अगदी भूतकाळामध्ये डोकावून पाहिलं तर अँडी फ्लॉवर आणि ग्रँड फ्लॉवर झिम्बाब्वेचे 2 फलंदाज होते ज्यांनी अशा प्रकारे फटके खेळण्याची सुरुवात केली. त्यानंतरच्या काळामध्ये केविन पीटरसन अशा प्रकारचे फटके फार मोठ्या प्रमाणावरती खेळायचे. नंतर ग्लेन मॅक्सवेलची एंट्री झाली आणि आताच्या काळामध्ये सूर्यकुमार, अशोक यादव फार मोठ्या प्रमाणावरती स्विच हिट, रिव्हर्स अटेम्प्ट करत असतात. आणि सुशील बुर्लेचा देखील तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं शांत ठेवलंय सुशीलला या सत्रामध्ये. 7 चेंडूंमध्ये 9 धावांची खेळी त्याने साकारलंय. 25 धावा झालेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. मागील 8 चेंडूंमध्ये गोलंदाजी चांगली झाली. जावेद संधीने करून दिलेलं पुनरागमन, आलेल्या 2 विकेट्स फलंदाजांवरती प्रेशर क्रिएट करणार किंवा नाही ते पाहूयात. आकिब पिरजादे खूपच मॅसिव्ह मल्टी हिटर फलंदाज आहे. वेगाने बीट झाले होते, प्रचंड वेग आहे विजयकडे. तिखट मारा करत असताना अशा प्रकारे गोलंदाजी, जेव्हा आपण वेगाचा विचार करतो, आपण पाहिलं असेल क्लाइव्ह हर्बर्ट लॉइड यांच्या नेतृत्वाखाली खेळत असताना अँडी रॉबर्ट्स, त्यानंतर जोएल गार्नर, कर्टले अँब्रॉस आणि माल्कम डेंजिल मार्शल काय गोलंदाजी करायचे. डेंजरस वेग होता त्या गोलंदाजांकडे आणि एक तोफखाना होता वेस्ट इंडिज संघाकडे. विजय पावले देखील कमी नाही आहेत, डेंजरस स्पीड आहे. वाव, क्या बात आहे, काय गती आहे. रफ्तार मध्ये गिरफ्तार केलंय फलंदाजाला आणि फार मोठा मोमेंट होता मॅच मधला. बघा किती नशिबाची साथ आहे फलंदाज सुशील बुर्ले यांना देखील. अगदी काही इंचांचा फरक आहे. अदरवाईज त्रिफळाचित देखील होऊ शकले असते, परंतु जर आणि तरला थारा नाही क्रिकेटच्या विश्वामध्ये. अखंड भारतीय टेनिस बॉल क्रिकेटचा देखील आपण जर विचार केला तर विजय पावले वेगाच्या बाबतीमध्ये भरपूर वेळा चर्चेस पात्र ठरलेले आहेत. स्पीडच्या बाबतीमध्ये खूप वेगवान गोलंदाज आहेत आणि विविध मैदानांमध्ये, विविध स्पर्धांमध्ये आपल्या वेगाला त्यांनी प्रेझेंट केलंय. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. जावेद संधीचे प्रयत्न बघा, झोन निर्माण करून देतो संघाला सुसंधी, समोरच्या संघासाठी निर्माण करतो विसंगती. त्याचं नाव आहे जावेद संधी. क्या बात है यार, जबरदस्त क्षेत्ररक्षण. ग्रेट रनिंग बिटवीन द विकेट्स. सध्या 29 धावा झालेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि जावेद संधीने केलेलं क्षेत्ररक्षण बघा, ही एक धाव देखील सामना फिरवणारी ठरू शकते. क्रिकेट एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा बॉल आहे. सरळ बॅटचा प्रयोग, साईडला क्षेत्ररक्षण जबरदस्त झालाय. बघा विजय पावले यांनी या षटकामध्ये एकही वाईड किंवा एकही नो रिलीज केला नाही. प्रॉपर प्राईम आणि विंटेज विजय या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये जरी विजय यांनी 16 धावा खर्च केल्या असेल तरी दुसऱ्या षटकामध्ये मात्र वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा दिल्या आणि बघता बघता 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 30 धावा फलकावरती परिपूर्ण झालेल्या आहेत. जर आपण पाहिलं इथून 3 षटकांचं येणं अजून देखील उर्वरित. जलप्राशन त्या ठिकाणी केलं जात आहे आणि पाणी अविभाज्य घटक आहे. ब्रह्मांडाची रचना जरी आपण पाहिली तर 71% पाणी, 29% भूभाग. मानवी शरीर देखील तशाच रीतीने आहे. मानवाची निर्मिती देखील पाणी या अविभाज्य घटकापासूनच झालेली आहे.
72,000 नाड्या, 208 हाडे, 630 स्नायू, परंतु सर्वात महत्वाचं आहे प्रत्येकासाठी ते म्हणजेच पाणी, इंग्रजीमध्ये वॉटर असं म्हटलं जातं. इसवी सन 17व्या शतकामध्ये ॲवागवाडा यांनी तो शोध लावला वॉटर या शब्दाचा. आणि सध्या ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये. 15 मार्च 1979 पासून कॅरी पॅकर यांनी ड्रिंक ब्रेक क्रिकेटच्या विश्वामध्ये पहिल्यांदाच एस्टॅब्लिश केला. ती सृजनशील उत्क्रांती होती. एक आयडियाची दुनिया बदलते आणि सध्या पाण्याची सुव्यवस्था करण्यात आलेली आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये 30 धावा, परंतु मागील 2 षटकं गोलंदाजांनी आपली कामगिरी चांगली केलेली आहे. सर्वात महत्वाचा विषय काय असेल फलंदाजी करणाऱ्या अर्थातच सणगर साहेब प्रेमी संघाकरिता की सुशील अजून देखील मैदानामध्ये तैनात आहे. या आधीच्या सामन्यामध्ये 16 चेंडूंमध्ये अर्धशतक त्यांनी साकारलेलं आहे. आपल्या फॉर्मला या मॅच मध्ये युटिलाइज करावं लागेल. तर चौथ्या षटकाची सुरुवात झाली आणि अवधूत पाटील आलेले आहेत गोलंदाजी करण्याकरिता. सुंदर अशा वातावरणामध्ये पिन ड्रॉप सायलेंट आहे मैदानाच्या चहूबाजूंनी. टाचणी पडली तरी आवाज येईल कारण प्रेक्षकांचं लक्ष वेधित आहे, कटाक्ष आहे या मॅच कडे. इथे चांगला चेंडू रिलीज केलाय अवधूत पाटील यांनी. एका स्ट्रॉंग बॉलिंग युनिट साठी उतरलेले आहेत. स्ट्राइक रेट तुम्ही बघा, अकिब पिरजादे 3 चेंडूंमध्ये 2 धावा, सुशील पुरले 9 चेंडूंमध्ये 12 धावा. फलंदाजांसमोर एक चांगलं कोडं निर्माण केलंय गोलंदाजांनी. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल ऑन साइडला निवडलं एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. हे प्रेशर होतं, धावा येणं बंद झालं होतं, ट्रॅप रचला होता आणि अवधूत पाटीलच्या अकाउंट मध्ये अकिब पिरजातेची विकेट आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी आणि मागील काही चेंडूंमध्ये धावांचं येणं पूर्णपणे ठप्प झालं होतं आणि त्या कारणास्तव ही विकेट मात्र आलेली आहे. शॉर्ट पोल खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डीप स्क्वेअर लेग मध्ये एक चांगला झेल परिपूर्ण केलेला आहे क्षेत्ररक्षकाने. प्रतीक पाटील यांना आपण पाहू शकलात, गुड कॅच ऑफ क्वालिटी, खूप चांगला झेल. प्रतीक पाटील, पाटलाचा नाद करायचा नाही का? कारण पाटील या आडनावाचा इतिहास जर तुम्ही पाहिलात तर खऱ्या अर्थाने अझरुद्दीनजी पाटील हे असं आडनाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महसूल गोळा करायचा आणि संपूर्ण हिशोब हा पाटलांकडे असायचा, म्हणून पाटलाचा नाद कधीच करायचा नाही. आणि येथे प्रतीक पाटीलने झेल घेतलाय. खूप सुंदर स्वरूपातील हे क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. प्रतीक पाटील वेल डन. अवधूत चौथ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करू लागलेलं. प्रतिस्पर्धी संघाची धावसंख्या थोडीशी तटस्थ, शांत, स्तब्ध, अविचल, स्थितप्रज्ञ आणि नीरव आहे, शांत आहे. इंजमाम इंजमाम हा देखील फलंदाज आतापर्यंत अटॅकिंग अप्रोच सहितच खेळलेला आहे, परंतु ह्या मॅच मध्ये कसं खेळणार, जिथे सुशील देखील शांत आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु क्षेत्ररक्षकाला अचूक निवडलेला आहे. याला म्हणतात अझरुद्दीनची फ्री होम डिलिव्हरी. विजयला हालावा सुद्धा लागलं नाही. म्हणजे पार्सल जे मागवलं होतं ऑनलाईन ते आधीच प्रिपेड केलं होतं आणि डिलिव्हरी बॉयला त्याने ओटीपी देखील विचारला नाही, तो सरळ निघून गेला. इतका साधा सोपा जेल होता, सॉफ्ट डिसमिसल. विजय पावले सारखा दिग्गज जेल सोडणार नाहीये. आणि आणखीन एक झटका, इंजमाम देखील परतू लागलेले आहेत. 30 या अंकावरती 4 गडी गारद. अवधूत पाटीलकडे एक सुवर्ण कांचन योग परिपूर्ण करण्याची सुसंधी निर्माण झालेली आहे, कारण मागील 2 चेंडूंमध्ये 2 गडी तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. प्रतीक पाटील आणि विजय पावले यांनी योग्य पद्धतीने क्षेत्ररक्षणामध्ये साथ दिले अवधूत पाटील यांना. आणि आता हॅट्रिक परिपूर्ण करण्याची नामी सुसंधी आपल्याला पाहायला मिळते. अवधूत पाटील हॅट्रिक परिपूर्ण करणार का? दशरथ धोत्रे यांना आपण पाहिलं, काय जबरदस्त हॅट्रिक मेडन ओव्हर त्यांनी हाताळलेला आहे. याच नामदार चषक कागल भव्य आणि दिव्य स्पर्धेमध्ये येथे 30 सुसंधी अवधूत पाटीलकडे. मागील 2 चेंडू आणि 2 विकेट, हॅट्रिक बॉल. श्याम आलेला फलंदाजीसाठी.
जबरदस्त गोलंदाजी. अवधूत पाटील काय षटक राहिलाय. धावसंख्या अक्षरशः ठप्प झालाय. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथा चेंडू डॉट. स्लोवर वन, गती परिवर्तन, परंतु फुलटॉस रिलीज झाला आणि त्याचा फायदा मात्र योग्य पद्धतीने उचललेला आहे फलंदाज श्याम यांनी. श्यामचं मोठं आहे काम आणि गोलंदाजाचं काम तमाम करणारा असा हा षटकार. खरं तर 4 चेंडूंमध्ये एकही धाव आली नव्हती, परंतु 5वा चेंडू फुलटॉस रिलीज झाला आणि त्यावरती एक मोठा प्रहार षटकार. 36 धावा झालेल्या आहेत. 3 षटके आणि 5 चेंडूंचा खेळ फिनिश होतोय. आ बैल मुझे मार. गोलंदाजाने प्रश्न विचारला श्यामला, आर यू रेडी? आणि श्याम सांगतोय येस आय एम ऑलवेज रेडी. फुलटॉस जर मिळाला तर मी सोडणार नाहीये. शेवटचा बॉल आहे 4थ्या षटकातील. एक रायझिंग डिलिव्हरी प्रेझेंट केलेलं आहे. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 24 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत 4 षटके हाताळण्याकरिता. 4 षटकांमध्ये 36 धावा. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या, परंतु त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये 20 धावा आलेल्या आहेत. गोलंदाजांनी केलेलं हे सुंदर पुनरागमन आहे. अवधूत पाटील यांनी 6 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स घेतले आणि त्या बळावर 4 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करत असताना सणगर साहेब प्रेमी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय 36 या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सर्व काही दारोमदार आता सुशील बुर्ले यांच्यावरती आहे. जो फॉर्म त्याने दाखवलाय त्याला युटिलाइज करून संघाला ॲटलिस्ट 60-70 पर्यंत पोहोचवावं लागेल. क्षमता आहे आणि त्या क्षमतेला सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. गोलंदाज सुसज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवर ISPL सुपरस्टार विक्की पुजारी, फॅल्कॉन रायझर्स हैदराबाद या संघाकडून इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये खेळणारा विकी पुजारी आलाय 5व्या षटकामध्ये. पंचांच्या माहितीसाठी आम्ही वेळ जरूर दर्शवणार. आतापर्यंत 26 मिनिटे खर्च. बघा क्रिकेटचा खेळ कसा आहे. अझरुद्दीन जे हा तोच फलंदाज आहे ज्याने 16 चेंडूंमध्ये अर्धशतक साकारलेलं आहे, परंतु आता 10 चेंडूंमध्ये 12 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. भगवान की माया, कभी धूप तो कभी छाया. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, प्रेडिक्शन यहाँ पे फेल है. सुशील पुन्हा एकदा बॅटचं ब्लेड केलंय स्विच आणि यावेळेस मात्र गॅप शोधण्यामध्ये यश प्राप्त केलंय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. हा चौकार चांगला फटका बघायला मिळाला. या चौकाराच्या सहाय्याने आतापर्यंत 4 0 40 धावा झालेल्या आहेत. कुलवर टप्प्याचा बॉल होता, त्याचा योग्य समाचार, खरपूस समाचार. पंचांच्या माहितीसाठी 27 मिनिटे कंप्लीट झालेले आहे. त्याचा एक क्षेत्ररक्षक जो आहे तो 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 27 मिनिटे खर्च. नाही, विजय सरांच्या माहितीसाठी प्लेइंग कंडिशन अशी आहे की कोणताही क्षण असो, कोणताही चेंडू असो, त्या वेळेला कालच आयोजकांनी ही उद्घोषणा केली होती. तेथे कुठलंही षटक सुरू असेल तरी देखील क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाईल. ही प्लेइंग कंडिशन आयोजकांनी दिली आणि आमच्या लाडक्या खेळाडूंच्या माहितीसाठी ही उद्घोषणा आम्ही करतोय. कालच्या दिवसामध्ये आयोजकांनी सांगितलं कुठलंही षटक सुरू असू दे, कोणताही चेंडू रिलीज होऊ दे, परंतु 27 मिनिटे खर्च केल्यानंतर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावाच लागेल. 40 धावा. पुन्हा एकदा चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे. ओहो हो, 1 हँडेडली काय ट्राय केलंय नंदू उल्पे. काय जबरदस्त हे एफर्ट्स होत. हात तो आया मुंह नहीं लगा. नंदू यांचे प्रयत्न बघा आणि ह्या प्रयत्नांना नक्कीच सलाम करा. 1 हँडेडली रनिंग झेल परिपूर्ण करण्याचा हा कमालीचा प्रयत्न होता नंदू यांचा.
नंदू याच्या क्षेत्ररक्षणाला आपण वंदू, कारण खूपच सुंदर आणि सुरेख क्रिकेटच्या विश्वामध्ये असे भरपूर विस्मयकारक आणि अकल्पित स्वरूपातील सत्य आपल्याला बघायला मिळतात. त्यापैकी हा एक क्षण होता. 42 धावा झालेल्या आहेत. पंच दर्शवित असताना 22च्या स्वरूपामध्ये चौकार षटकारांची संख्या अझरुद्दीनची बघा किती चौकाराने षटकार आले या सत्रामध्ये, कारण आतापर्यंत 28 चेंडू रिलीज करून चालले आहेत आणि त्या 28 चेंडूंमध्ये 4 चौकार 2 षटकार, याचा अर्थ 22 चेंडू योग्य पद्धतीने हाताळण्यात आले. त्या 22 चेंडूंवरती फलंदाजांना शांत ठेवण्यात आलंय. च्या मैदानामध्ये आपण 6 चेंडू 6 षटकार पाहिलेत. त्याच मैदानामध्ये 28 चेंडूंमध्ये मात्र 6 बाउंड्रीज. यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकतात की गोलंदाजी कशी झालेली आहे या सत्रामध्ये. पूर्णपणे गोलंदाजीच्या साखळ दंडांमध्ये फलंदाजांना बंदिस्त करण्याचं कार्य सुरू आहे. फुलातून आणि डॉट चेंडूंची संख्या बघा. आता 9 चेंडू जर डॉट आहेत, त्या 9 चेंडूंवरती एक सिंगल जरी घेतली असती तरी आता 44 आहेत, त्या ठिकाणी जवळपास 53 असले असते. म्हणून सिंगलचं महत्व फार मोठं आहे. क्रिकेटच्या विश्वातील प्राणवायू आहेत सिंगल आणि डबल्स. 9 डॉट बॉल आहेत या सत्रामध्ये. जाऊ दिलं चेंडूला, डाऊन दिले गे, वाईट बॉल, खराब चेंडू. अतिरिक्त धाव जरूर फलकामध्ये ऍड केली जाते. अजूनही या सेशन मध्ये 7 चेंडू तर आहेत, तेथे हल्ला बोल करावा लागेल. एक फायटिंग स्कोर, समोरच्या संघाचा बॅटिंग लाईनअप चांगला आहे, त्या बॅटिंग लाईनअपला अनुसरून जर 60+ स्कोर होतोय तर या मॅच मध्ये एक वेगळी रंगत येणार. टप्पा पडल्यानंतर हलकसं नागमोडी वळण आणि शार्प स्वरूपामध्ये कट होणारा हा चेंडू. 5 षटकांचा खेळ समाप्त अखेर झालाय आणि 45 धावा फलकावर. विकी पुजारी यांनी देखील 6 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्या. 45 धावा, 4 गडी गारद. प्रथम फलंदाजी करत असताना सणगर साहेब प्रेमी. स्ट्रॉंग बॉलिंग युनिट आणि कामगिरी देखील मजबूतच राहिलेली आहे. मागील 24 चेंडूंमध्ये धावांचा आलेख हा उतरत्या क्रमानेच बघायला मिळालाय. असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये जेव्हा 16 धावा आल्या होत्या कदाचित 70-80 पर्यंत स्कोर फलक पोहोचेल, परंतु नाही. त्यानंतरच्या 4 षटकांमध्ये केवळ 29 धावाच खर्च झालेल्या आहेत आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर 45 धावा, 4 गडी गारद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री नंदुरबार जिल्हा आदरणीय सन्माननीय नामदार हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या प्रकट दिनानिमित्त तब्बल 1,51,000 प्रथम पारितोषिक असलेले भव्य दिव्य प्रगल्भ महाकाय अशी स्पर्धा आपण पाहतोय. नामदार चषक कागल बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्याकरिता अमन आवटे युवा मंच वर्सेस सणगर साहेब प्रेमी, 2 संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळीमधील द्वंद्व युद्ध इथे आपल्याला अनुभवायला मिळतं. अजय चुएकर आलेले आहेत, आणखीन एक दर्जेदार गोलंदाज. स्टंपच्या पलीकडे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लेग बाईच्या स्वरूपामध्ये एका धावेचं हे रोटेशन बघायला मिळालंय. 46 धावा, शेवटचे 5 चेंडू शिल्लक. अजय चुएकर यांचा पहिला चेंडू मात्र अपसाइड द ऑफस्टंप होता. बघा अझरुद्दीनजी कसा आहे, जमाना जरी ऑनलाईनचा असला तरी क्रिकेटमध्ये ऑफलाईनलाच महत्व आहे. जेवढे जास्त चेंडू तुम्ही ऑफसाइड द ऑफस्टंप हाताळणार तेवढं यश तुम्हाला प्राप्त होणार. आणि अफलातून स्वरूपामध्ये हे गोलंदाजी. 46 लॉस ऑफ 4 विकेट्स. बॉलर तैयार अजय. भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं है. बहुत देर कर दी है मेहरबा आते आते. भरपूर वेळ शांत होता सुशील, परंतु आता त्याने षटकार खेचलाय. बरोबर रडार मध्ये मिळाला चेंडू आणि आता ह्या गोष्टीचं देखील परीक्षण केलं जाईल, कारण पायरीच्या पलीकडे जर चेंडू फटकारून दिला असेल तर 9 धावा देखील येऊ शकतात आणि त्याकरिता बघूया पंचांचा इशारा नक्की काय. याचे षटकार आहे, 6 धावा आहेत. धन्यवाद हेमंत परदेशी, पंचांचे देखील मनपूर्वक आभार. आणि या षटकारासहित आता
सांघिक स्वरूपातील अर्धशतकाचा आकडा पार केलाय. 52 धावा झालेल्या आहेत. 15 चेंडूंमध्ये 24 धावांची खेळी सुशील यांच्या बॅटमधून. शेवटचे 4 चेंडू काय होणार आहे? सुशीलची बॅट तळपणार का? एका संयमी खेळीला आक्रमक खेळीमध्ये तो परावर्तित करेल का ते बघूयात. चांगला बॉल आहे मिड विकेटच्या दिशेने. पुनश्च एकदा बघा काय थ्रो केलाय प्रशांतने. खूप प्रभावित करणारं क्षेत्ररक्षण राहिलंय. प्रशांत यांनी याआधी देखील 2 झेल परिपूर्ण केले. समवेत हा थ्रो देखील आपण पाहतोय. जॉन्टी रोड्स 12वा खेळाडू होता एका मॅच मध्ये. त्यानंतर ॲज अ फिल्डर आला. 6 झेल घेतले आणि प्लेअर ऑफ द मॅच देखील ठरला. एका क्षेत्ररक्षकाचं महत्व देखील फार मोठं असतं क्रिकेटमध्ये. आणि सध्या प्रशांत यांनी घेतलेले झेल, त्यांनी केलेले थ्रो अफलातूनात. 3 चेंडू शिल्लक, 54 धावा फलकावर, 4 गडी गारद. अजय चुवेकर चौथा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून फटका दर्जेदार आहे. चेंडू सीमा रेषा पार आहे आणि येथे चौकार देखील आहे. चांगली बॅटिंग केलंय सुशीलने. बघा सुशीलने एक गोष्ट स्पष्ट केली आजच्या रजनीमध्ये, मेरे पास ताकद भी है और नजाकत भी है. या आधीच्या मॅच मध्ये 16 चेंडूंमध्ये अर्धशतक आणि जेथे गोलंदाजीचा युनिट चांगला आहे तेथे मात्र संयम दाखवलाय. 17 चेंडूंमध्ये 30 धावांची खेळी येथे देखील साकारले. 58 धावा आणि 4 गडी तंबूच्या आश्राला आहेत. परंतु अझरुद्दीनजी ही फायटिंग टोटल आहे. मॅच मध्ये एक वेगळी रंगत निर्माण होणार. तुम्ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट बघा. येथे खेळाडू वृत्तीला सलाम केला पाहिजे. सुशील बुर्ले यांनी पंचांचं बोट आकाशाकडे जाण्याआधीच स्वतःला बाद घोषित केलं. ह्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटमुळे खेळाडू मोठे होतात. म्हणतात ना की चंदनाची ओळख ही त्याच्या सुगंधावरून आणि एका चांगल्या खेळाडूची ओळख ही त्याच्या खेळाडू वृत्तीवरूनच होत असते. सुशील बुर्ले आपल्या खेळाडू वृत्तीला वंदन आहे. जबरदस्त. बघा हे तत्काळ पुनरावलोकन. पंचांचं बोट आकाशाकडे जाण्याआधीच कुणाचं बोट आकाशाकडे गेलंय तर सुशील बुर्लेचं. सचिन तेंडुलकर यांना आपण पाहिलं होतं. 40 पेक्षा जास्त वेळा त्यांना देखील त्याकला DRS देखील नव्हता आणि 40 पेक्षा जास्त वेळा 90 ते 99 धावसंख्येच्या दरम्यान त्यांना चुकीच्या पद्धतीने बाद देण्यात आलं. परंतु अशा स्थितीमध्ये पंचांशी वादविवाद न करताना पंचांना गोड स्माईल देऊन ते सीमारेषेच्या पलीकडे गेले आणि म्हणून क्रिकेटचा देव अशी त्यांची ओळख आहे. भारतरत्न हा जो पुरस्कार आहे हा क्रिकेटसाठी नाहीये, साहित्य, सेवा आणि कला क्षेत्रासाठी आहे. तरी देखील सचिन तेंडुलकर यांना तो देण्यात आला कारण स्वभाव तसा होता. आपल्याकडे एखाद्या फलंदाजाला चुकीच्या पद्धतीने जर बाद देण्यात आला तर राडा होऊ शकतोय. परंतु सचिन तेंडुलकर यांची गोष्ट वेगळी होती. 40 पेक्षा जास्त वेळा चुकीच्या पद्धतीने बाद देण्यात आलं तरी देखील पंचांना एक स्माईल द्यायचे, मैदानाचा निरोप घ्यायचे. आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिटचा दुसरं नाव आहे. क्रिकेटचा देव म्हणून उगाच त्यांची ओळख नाहीये. फार मोठं मन होतं, उदारमतवादी दृष्टिकोन. द ग्रेट सचिन रमेश तेंडुलकर, मास्टर ब्लास्टर, गॉड ऑफ इंटरनॅशनल क्रिकेट. पहिल्या सत्राचा जो खेळ तो समारोपाकडे वळालाय. फलकावरती आहेत 58 धावा. विजयासाठी 59 धावांचं लक्ष अमन आवटे युवा मंच या संघासमोर सेट करण्यात आलेला आहे. निर्धारित अशा 6 षटकांमध्ये 59 धावांचं टार्गेट समोर. ही हाफ मॅच समरी तुम्हाला दाखवली जाते. बघा सुशीलची जी खेळी आहे, बाकी फलंदाज अगदी मोबाईल नंबर प्रमाणे 862070 एखाद्या लँडलाईनचा नंबर वाटतोय. परंतु सुशील बुर्ले 18 चेंडू आणि 30 धावा हा रिस्पॉन्सिबल नॉक होता. सलामीसाठी आले, शेवटपर्यंत थांबले. बॉलिंग युनिट तुम्ही बघा. विजय पावले 2 षटकांमध्ये 22 धावा, 11ची इकॉनॉमी. त्यानंतर जावेद संधे एका षटकामध्ये केवळ 8 धावा आणि 2 विकेट्स. अवधूत पाटील एका षटकामध्ये केवळ 6 धावा 2 विकेट्स. विकी पुजारी एका षटकामध्ये केवळ 8 धावा आणि अजय चुवेकर ज्यांनी 12 धावा खर्च केल्या. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्यात आली. 59 धावांचं टार्गेट सेट आहे. निर्धारित स्वरूपातील 6 षटकांमध्ये अमन आवटे युवा मंच कोल्हापूर या संघासमोर. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, आपण थोड्याच वेळामध्ये बघूयात. दुसऱ्या डावाच्या माध्यमातून आपण सचिन तेंडुलकर यांच्या नावाची चर्चा करत होतो. आकडेवारी देखील चांगली होती सचिन तेंडुलकर सरांची. सचिन तेंडुलकर सरांचा विचार जर आपण केला तर खऱ्या अर्थाने 24 एप्रिल 1973 मध्ये म्हणजे 7 बेटांचं शहर आणि मुंबई मायानगरीमध्ये सचिन तेंडुलकर यांचा जन्म झाला.
त्यानंतर पुढे जाऊन 15 मार्च 1989 मध्ये कराचीच्या मैदानामध्ये पहिलं पाऊल ठेवलं, पाकिस्तान संघाच्या विरोधात खेळले. त्याही पुढे जाऊन 9 ऑगस्ट 1990 मध्ये ओल्ड ट्रॅफोर्ड मँचेस्टरच्या मैदानामध्ये पहिलं शतक त्यांनी परिपूर्ण केलं. त्याही पुढे जाऊन 31 मार्च 2001 मध्ये पहिला असा फलंदाज बनला ज्याने 10,000 धावांचा डब्बा पार केला. त्याही पुढे जाऊन 24 फेब्रुवारी 2010 मध्ये कॅप्टन रूपसिंग स्टेडियम ग्वालियरच्या मैदानामध्ये पहिला फलंदाज ज्याने वन डे मध्ये डबल सेंचुरी परिपूर्ण केली. आणि त्याही पुढे जाऊन 16 मार्च 2012 मध्ये पहिला असा फलंदाज ज्याने 100 शतकं परिपूर्ण केली. आणि म्हणून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या शुभ हस्ते 2014च्या कॅलेंडर इयर मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. परंतु केवळ आकडेवारी मुली नाही, आकडेवारी अंगावरती शहारे आणणारे 463 एक दिवसीय सामन्यांमध्ये 18,426 धावा आणि 200 कसोटी सामन्यांमध्ये 15,921 धावा. संपूर्ण कारकिर्दीमध्ये सचिन तेंडुलकर यांनी 50,804 चेंडू खेळून काढले आणि 34,347 धावा केल्या. अंगावरती शहारे आणणारे हे आकडे आहेत आणि ही कामगिरी सचिन तेंडुलकर यांनी परिपूर्ण केलेले आहे. 100 शतके, 168 अर्धशतके, वन डे मध्ये 2016 चौकार आणि कसोटीमध्ये 2076 चौकार, म्हणजे रेकॉर्ड ब्रेकिंग आकडे आहेत. परंतु या आकड्यांमुळे भारतरत्न नाही मिळाला, तर स्वभावामुळे मिळाला, वागणुकीमुळे मिळाला. आणि बऱ्याच जणांच्या तोंडामधून तुम्ही ऐकलं असेल, जेव्हा शिवाजी पार्क दादर येथे सराव करायचे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी, सचिनपेक्षा जास्त टॅलेंट विनोद कांबळे यांच्यामध्ये होतं. परंतु स्वभाव मॅटर करतो, तुमची वागणूक मॅटर करते. आकाशाला गवसणी घालायचे परंतु मातीशी इमान राखून. आपण विजय पावले यांचे शब्द ऐकले की मी ISPL भले खेळलो असेल, माझी मुंबई संघाचं नेतृत्वपद आणि त्या संघाला जिंकवणं इतकी मोठी भूमिका साकारल्यानंतर देखील विजय पावले काय म्हणतात की मी देखील तुमच्यासारखाच आहे. ही गोष्ट आवश्यक आहे क्रिकेटमध्ये. या गोष्टी प्रत्येक खेळाडूला मोठं बनवतात. जर तुमच्याकडे अहंकार आला, रावण सोन्याच्या ताटामध्ये जेवायचा परंतु आणि एकदा वापरलेलं ताट परत वापरायचं देखील नाही, परंतु त्याची संपूर्ण सोन्याची लंका जळून खाक झाली. म्हणून एखाद्या खेळाडूने कुठल्याही गोष्टीची नशा केली तरी चालेल, परंतु गर्वाची नशा करू नका. त्यांनी गर्वाची नशा केली तो नाम शेष झालाय, रावण्याची सोन्याची लंका राहिली नाही. सध्या 1,75,000 रुपये थोडं सोनं आहे आणि आपल्याकडे किती सोनं आहे हो, या गोष्टीचा विचार आपण करायला हवा. म्हणून गर्वाची नशा नको. जो खेळाडू विनम्र राहणार, शांत राहणार, तोच क्रिकेटचा देश. आज आपण सचिन तेंडुलकर सरांची चर्चा केली, कृष्णा लक्ष्मण सातपुतेंची देखील चर्चा व्हायला पाहिजे. टेनिस क्रिकेटचा गॉड उगाच नाहीये, त्या खेळाडूकडे देखील खूप चांगला स्वभाव आहे. चला आता आपण वळूयात सामन्याच्या दिशेने, जिथे 36 चेंडू आणि टार्गेट 59, 59 धावांचं. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती सुसज्ज होत असताना सुशील एक चांगला अष्टपैलू, तर सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये एका बाजूने कोल्हापुरी तडका आहे, अर्थातच नितीन माटुंगे, त्यांचे साथ सोबत देण्याकरिता प्रतीक पाटील. पहिल्या चेंडूवरती फ्लिकचा फटका, फ्लिक ऑफ द रेस्ट, मनगटातले ताकद दाखवणारा फटका होता आणि काय रनिंग बिटवीन द विकेट, जबरदस्त. ISPLचा हा सुपरस्टार आहे नितीन माटुंगे, खूप चांगल्या रीतीने स्वतःचा आणि संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्येचा श्री गणेश झालाय, धावसंख्येला आकार आणि उकार आलाय, 2 धावा आहेत स्कोर कार्डवर. चांगली टुर्नामेंट आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्याकरिता 59 करायच्यात. पॉवर प्ले मध्ये सुशीलला चांगली गोलंदाजी करावी लागेल, तुलनेने धावा तितक्या जास्त झालेल्या नाहीयेत. फुल करण्याचा प्रयत्न, कही पे निगाह आहे, कही पे निशाण, आणि छातीवरती लागलाय अगदी जोरात आणि विचारणा केली जाते सुशीलच्या माध्यमातून देखील की जास्त तर लागलेला नाहीये ना. हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे. क्रिकेटने आपल्याला भरपूर काहीतरी दिलेलं आहे. मैदानामध्ये उतरल्यानंतर बघा दोन्हीही अपोनंट्स आहेत, एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहेत, परंतु जर एकमेकांना लागला तर तिथे विचारणा देखील केली जाते. स्पोर्ट्समॅन स्पिरिट क्रिकेटमधील अविभाज्य घटक आहे. 2 चेंडू आणि 2 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. सचिन तेंडुलकर यांच्या कारकिर्दीमध्ये जर तुम्ही गुगल करून पाहिलं 7 मेजर सर्जरीज झाल्या होत्या, तरी देखील क्रिकेट खेळलं. समर्पण पण आहे हो, उगाच खेळाडू मोठे बनत नाही. पॅशन, वेळ असावं लागतं, तेव्हा कुठेतरी जाऊन तुम्ही यशाच्या एका वेगळ्या असीम उंचीवरती पोहोचता. हा फटका फसलाय परंतु बघा झेल सुटलाय. ओहो, डिरेक्टेड, काम फिट.
नितीन माटुंगीला जीवनदान मिळालं आणि प्रतीक पाटील धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत. महत्वपूर्ण फलंदाज बॅक टू दी पॅव्हेलियन. मोठा झटका लागलाय, हादरा लागलाय प्रतीक पाटीलच्या रूपाने. धावचित होणं म्हणजे सुसाईड करण्यासारखं आहे. अक्षरशः ही आत्महत्याच मानली जाते क्रिकेटमध्ये. अझरुद्दीन जे तुम्हाला ठाऊक असेल तर सांगतो, कपिल देव रामलाल निखंज भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार. 10 ते 15 वर्ष इंटरनॅशनल क्रिकेट खेळला, परंतु एकदाही धावचित झाला नाही, एकदाही नाही. आणि येथे प्रतीकच्या रिॲक्शन, जेव्हा तुम्ही धावचित होता ना तेव्हा कुठेतरी स्वतःचा संयम देखील तुटून जातो. संयम म्हणजे स्वतःविरुद्ध युद्ध आहे, परंतु धावचित नंतर भरपूर निराशा होत असते. आणि त्या हतबल प्रक्रिया आपण पाहिला प्रतीक पाटील यांच्या. झेल सुटला त्यानंतर धावचित. अवधूत पाटील आलेले आहेत न्यू बॅटर मैदानामध्ये. 59चं टार्गेट आहे. 2 बलाढ्य मातब्बर दिग्गज संघ, दादा संघ एकमेकांच्या या टेनिस बॉल क्रिकेटमधील सर्व जायंट प्लेयर्स या ठिकाणी लढतायत प्रतिरोधामध्ये. 3 चेंडूंचा खेळ संपन्न. 3 धावा फलकावर 1 गडी गारद. नामदार चषक कागल. वैद्यकीय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री नंदुरबार जिल्हा, माननीय नामदार हसन असो मुशरीफ साहेब यांच्या प्रकट दिनानिमित्त ही एक महाकाय स्पर्धा. येथे हलकसं ग्लान्स केलं होतं, पण एकदा नशिबाची साथ मिळाली. चेंडू निघून चाललाय डीप फाईन लेग. परिकक्षामध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉलचा अंतर्भाव केला क्षेत्ररक्षकाने. खूप चांगल्या रीतीने या चेंडूला थांबवलं. श्याम यांना आपण पाहू शकाल. आणि योग्य वेळेवरती बघा अझरुद्दीनजी फुटवर्क केवळ फलंदाजाचंच नसतं. इथे श्यामचं फुटवर्क तुम्ही बघा ॲक्शन रिप्लेमध्ये. इथे जेल सुटला त्यानंतर श्याम आले चेंडूचा मागोवा करत असताना. आणि इथे तुम्हाला क्षेत्ररक्षकाचं हे फुटवर्क आहे. यस, क्रिस्टियानो रोनाल्डो कॉपीबुक स्टाईलमध्ये बरोबर चेंडूला थांबवलं. चांगलं क्षेत्ररक्षण. बघता बघता धावफलक जाऊन विसावलेला आहे. 6 या अंकावर ट्रिपलचं रोटेशन 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पंच दर्शवत आहेत की स्क्वेअर लेग पंचांचा इशारा आणि मुख्य पंचांचा देखील वाईड बॉल समवेत 1 बाउन्सचे एकंदरीत संकेत देखील आहेत. पंचांनी दर्शवलं येथे परीक्षण करायचं आहे. थर्ड अंपायर आपण या योग्य निर्णय पोचवा ऑन फील्ड. टेनिस बॉल क्रिकेटचं स्वरूप देखील भरपूर बदललेलं आहे. आणि येत्या काही वर्षांमध्ये एक जी उणीव राहिलेली आहे अर्थातच स्निकोमीटर तो देखील येईल, जेणेकरून एज देखील भरपूर वेळा फलंदाज निराशा दर्शवत आहेत की एज नव्हती तरी देखील पंचांनी दिली. आणि ती देखील गोष्ट लवकरच टेनिस बॉल क्रिकेट वर्ल्डमध्ये, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट वर्ल्डमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. परीक्षणाचा काळ सुरू आहे. इट्स अ वाईड बॉल, खराब चेंडू. आणि ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल दोन्ही संघांच्या समाधानाकरिता, सॅटिस्फॅक्शन करिता. धन्यवाद हेमंत परदेशी साहेब थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. वाईड बॉल समवेत 1 बाउन्स. आणखीन एक बाउन्स टाकू नका नाहीतर नो बॉल दिला जाईल. याकरिता गणेश गायकवाड याने तो इशारा दर्शवलाय. फलकावरती 7 धावा 4 चेंडूंमध्ये. बघा प्रत्येक षटकामध्ये जर आपण रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला 10 धावा जरी आल्या तरी देखील धावा चेस होऊ शकतात. म्हणजे फलंदाजांवरती तितकंसं सायकोलॉजिकल प्रेशर नाहीये. 4 मध्ये 7 तर आलेले आहेत. सुशील पुरले वन्स अगेन. ओहो हो, श्यामने खूप चांगले एफर्ट्स घेतले परंतु चेंडू थांबणार नाहीये. लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या पलीकडे चौकार 4 धावा. काही प्रयत्न केले होते श्यामने, जणू काही सुरुडी स्विमिंग पूल मध्ये जशा रीतीने आपण ट्राय करतो अगदी तशा पद्धतीने श्यामने केलेले हे एफर्ट्स बघा. खूप चांगले प्रयत्न केले होते. पहिलं षटक फलंदाजी करणारा संघ हळूहळू आपल्या नावावरती करू लागलाय, कारण प्रति षटक 10ची सरासरी हवी असताना 5 चेंडूंमध्ये 11 धावा कुठून काढण्यात आलेल्या आहेत. 11 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. थोडंसं खेळाला स्पीडअप करा ही विनम्र विनंती संयोजकांच्या वतीने.
डिफेन्सिव्ह खूप चांगल्या रीतीने सिंगलला या ठिकाणी प्राधान्य दिलं. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत, परंतु प्रतिस्पर्धी संघाने देखील पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर एक स्ट्रॉंग कमबॅक केलं. इथे 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 47 धावांची अजूनही आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेच्या माध्यमातून थोर समाजसेवक आदरणीय प्रकाशरावजी गाडेकर यांचे आम्ही पुनश्च एकदा आभार व्यक्त करतोय. एक दानशूर असं व्यक्तिमत्व, आणि जेव्हा जेव्हा या कागल क्रीडा नगरीमध्ये स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा त्यांचं सहकार्य हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय प्रकाशरावजी गाडेकर बापूजी यांच्याकडून 1,51,000 रुपये सौजन्य करण्यात आलेले आहेत. मनपूर्वक आभार. जगताप कॉर्पोरेशन मुंबई 1,01,000 रुपये सौजन्य. आदरणीय शशिकांत खोत साहेब यशस्वी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून 31,000 रुपये सौजन्य. आणि स्क्वेअर अनालिटिक RMC प्लांट व राजनंदिनी स्टोन क्रशर यांच्याकडून 31,000 रुपये सौजन्य करण्यात आलेले आहेत. 1:55 दुसऱ्या सत्राला सुरुवात झालंय. 145 ला असेल आमच्या लाडक्या गुणलेखकांच्या माहितीसाठी, आणि 6 मिनिटे ती खर्च करण्यात आलेले आहेत 6 चेंडू हाताळण्याकरिता. रिक्वायर्ड रन रेट 9.40. आटोक्यात आहे फलंदाजांच्या. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. अवधूत पाटील स्टान्स तुम्ही बघा, थोडीशी क्रिस गिलची आठवण. लेग स्टंपवरती स्टान्स घेतलाय, थोडेसे शफल झालंय, त्यानंतर चेंडूला टॅकल केलंय आणि पाठवून दिलंय सीमा रेषेच्या पलीकडे. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, बल्लेबाज मांगे मोर, दर्शक मचा रहे हैं शोर, क्रिकेट में क्या चाहिए और. अवधूत पाटील के बल्ले से आया है 4. चांगला फटका होता बघा. फुटवर्क कमालीचं होतं. हा स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना पहिला स्टान्स घेतला लेग स्टंपवर, त्यानंतर हलकेशे मिडल स्टंपला शफल झालंय आणि काय जबरदस्त हाय एल्बो सहित त्या फटक्याची निवड. चौकार. 16 धावा कंप्लीट. संदिग्ध अवस्था होती. डबल माइंडसेट मध्ये गेले होते. बीट केलं होतं फलंदाजाला, परंतु सिंगल थांबवली जाणार नाहीये. 17 ऑन बोर्ड. 17 धावा. टॉप 4 मध्ये पोहोचण्याकरिता सक्रियता आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाकरिता. हे चौकार, या सिंगल डबल दिलासा देणारे आहेत. ऑलरेडी जर आपण विचार केला तर रिक्वायर्ड रन रेट कमी आहे, अशामध्ये चौकार आणि सिंगल तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाऊ शकतात. 8 चेंडूंमध्ये 17 धावा, 1 गडी गारद. चांगली बॅटिंग आहे. शॉट बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण तुम्ही बघू शकाल, परंतु या वेळेला डिरेक्ट हिट केली. तिचा फायदा उचललाय. पुन्हा एकदा स्क्वेअर फेकी जरूर, परंतु बॅकअप आहे. काय गेम अवेअरनेस दाखवला, कॉन्सन्ट्रेशन. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे फार सुंदर शब्द आहेत. तुमच्याकडे जर एकाग्रता असेल, तुम्ही स्वतःच्या ध्येयांवरतीच आयुष्यभर जर कॉन्सन्ट्रेट करणार, फोकस करणार, तर तुम्ही यशस्वी होणार. सचिन तेंडुलकर यांना विचारण्यात आलं की तुम्ही क्रिकेटमधील एवढे महान खेळाडू कसे बनलात. सचिन तेंडुलकर यांनी एका वाक्यात उत्तर दिलं, काहीच नाही केलं, फक्त इतरांपेक्षा स्वतःवरती जास्त लक्ष दिलं. आणि त्याचं नाव आहे कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. थोडीशी ढासळली आणि लगेच 2 धावा पडून परिपूर्ण केल्या. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला निवडलंय. तीन माटुंगे यांच्या बॅटमधून चांगल्या रीतीने सिंगल डबल. बघा धाव फलक खालतं राहिलंय आणि फलंदाजी करणाऱ्या संघासाठी या पॉझिटिव्ह थिंग्स आहेत, कारण आत्तापर्यंत स्कोर फलक जाऊन विसावलेला आहे 19-21 या अंकेवरती. 21 येथे थोडंसं लेट अपडेट केलं जातं डिजिटलच्या माध्यमातून. लेट टू लेट स्कोर कार्ड आहे अपडेट. 21. 21 धावा. एकही चेंडू डॉट नाही या षटकामध्ये. वन्स अगेन लॉंग स्टॉप रिझन मध्ये हा देखील चौकार. नितीन माटुंगे. या चेंडूमध्ये तितकीशी खराबी नव्हती, परंतु जसा बॅटच्या एजवरती चेंडू ब्रश झाला, यष्टी रक्षकाच्या मस्तकवर दस्तक देऊन, चक्कमा देऊन चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय. 25 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंमध्ये 13 धावा. रिक्वायर्ड रन रेटची घसरण आणि करंट रन रेटची वाढ. राहुल षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेटच खेळलंय. गॅपला बरोबर शोधलाय, भेदलंय. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे.
व्हॉट अ बॅटिंग. नितीन माटुंगे कोल्हापुरी तडका येथे मात्र अनुभवाला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपला आणि 29 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 17. आणि बघा बॅटला हलकंसं स्लॅश केलं, टोर्टोला हलकंसं टिल्ट केलं. फुटवर्क खूप चांगलं होतं. खऱ्या अर्थाने क्रीजचा एका फलंदाजासाठी सर्वात मोठं अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र म्हणजेच त्याचं ब्रह्मांड काय असेल तर क्रीज. आणि सॉलिड फुटवर्कच्या बळावर नितीन माटुंगे यांनी हा फटका सजवला. आता चेंडू शिल्लक आहे 24 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर समीकरण थोडंसं सोपं होऊन बसलेलं आहे. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 30 धावांचं टार्गेट समोर राहिलेलं आहे. फुटवर्क एका फलंदाजाला ज्या गोष्टींवरती फोकस करायचा असतो, सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर त्याचा स्टान्स योग्य पद्धतीने असला पाहिजे. त्यानंतर फुटवर्क चांगलं असलं पाहिजे. आय कोलॅबरेशन, चेंडूवरची करडी नजर असायला हवे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं जर असेल ना अझरुद्दीनचे काय तर गोलंदाजाचा रिलीज पॉईंट. सचिन तेंडुलकर यांनी यशस्वी जयस्वालला कसं गाईड केलं. सचिन तेंडुलकर यशस्वी जयस्वालला सांगतात की जर तुम्ही गोलंदाजाचे व्यवस्थित हावभाव पाहिले, व्यवस्थित त्याच्या बॉडी लँग्वेजला जर तुम्ही चेक केलं आणि फील्ड अटॅकचा अभ्यास केलात तर तो कोणता चेंडू टाकणार आहे तुम्हाला आधी देखील कळू शकते. द ग्रेट सचिन तेंडुलकर यांच्या शब्दात यशस्वी जयस्वालला मार्गदर्शन करत असताना. वाईड डिश लॉंगॉनला निवडलं या वेळेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि या ब्रेक थ्रू मिळाला. या पार्टनरशिपला ब्रेक करणं फार गरजेचं होतं. अवधूत पाटील यांच्या खेळीचा झाला अंत. आणखीन एक झटका लागतोय. आवश्यकता आहे विकेटची क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. क्रिकेट काय होईल याचा नेम नाहीये. आज मात्र आपण क्रिकेटमधला सर्व रोमांच अनुभवला. पहिल्या लढतीमध्ये तब्बल 2.5 तास तो सामना सुरू होता. सुपर ओव्हर बघायला मिळाले, बॉल आउट बघायला मिळालं आणि त्यानंतर मॅरेथॉन देखील बघायला मिळालं एकाच सामन्यामध्ये. म्हणून हा देखील सामना अजूनही ऑन आहे. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. मैदानामध्ये एंट्री होते वन ऑफ दी फायनेस्ट क्रिकेटर, 32 शिराळा तालुक्याचा आणि मांगले गावाचाच नव्हे तर संपूर्ण भारतीय टेनिस बॉल क्रिकेट वसुंधरेचा हा स्वाभिमान आहे. विजय पावले. 23 चेंडू आणि 30 धावा. अशाच प्रकारची लढत होती. आजच्या दिवसातील जो पहिला सामना होता अशाच प्रकारचा होता. 23 चेंडू 30 धावा. तेथून मात्र समीकरण बदलत गेली आणि बिघडत देखील गेली आणि आपण साक्षीदार बनलो एका ऐतिहासिक सामन्याचे, अजरामर सामन्याचे. बॉलर तयार सुशील बोरले. सन्मानपूर्वक खेळलत. रनिंग बिटवीन द विकेट्स तुम्ही बघा, जबरदस्त. अगदी शितापीने, कसोशीने, लगबगीने, क्रिवी शीघ्र गतीने, अति द्रुत गतीने ही रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलेले आहे. डबलचं रोटेशन झालं. फिटनेस चांगला आहे. फिटनेस देखील फार महत्वाचा आहे. फिटनेस शिवाय क्रिकेटचा खेळ नाहीये. तुम्ही विजय पावले यांना बघा, समोर नितीन माटुंगे यांना बघा किंवा सुशील पुरले यांना बघा. अगदी सडपातळ शरीरयष्टीचे आहेत. सॉलिड फिटनेस आहे. डेलिकेटली टच. पुन्हा एकदा सिंगल मिळणार आहे, परंतु प्रत्येक सिंगल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती प्रेशर तर क्रिएट करणार, कारण रिक्वायर्ड रन रेट कमी आहे या मॅच मध्ये. फलकाचा विचार जर आपण केला तर आतापर्यंत 32 धावा झालेल्या आहेत. हे तिसरं षटक सुरू आहे. सनगर साहेब प्रेमी विकेट डब्ल्यूच्या शोधामध्ये राहावं लागेल. बॉडीचा भेद घेणारा हा चेंडू होता. चांगल्या रीतीने या नैसर्गिक उसळी मिळाली. काही षटक राहिल्या सुशील बोरले. आतापर्यंत सुशीलने आपला स्पेल जरूर चांगला हाताळला. या 4 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावा, एक विकेट देखील आहे. कमबॅकचे संकेत जरूर देतोय. जर इथे आणखीन एक विकेट आली तर मॅचची रंगत वाढू शकते, कारण सध्या दोन्ही स्टार फलंदाज आहेत, चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. खास करून विजयने या आधीचा सामना अगदी स्वतःच्या फलंदाजीच्या बळावर जिंकवलेला आहे. त्याचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. आणि नितीन माटुंगे सध्या 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतात. विकेट जर आली नाही तर कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते. खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्क लेंथ होता, डिग आउट केलाय, खोदून काढलाय. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. हा सराव आणि फिटनेस या 2 गोष्टींचा फायदा आहे. तुमच्याकडे जर फिटनेस असेल, चांगला सराव असेल तर बघा किती सुंदर पद्धतीने तुम्ही धावा पडून परिपूर्ण करू शकता. 34 धावा. हे षटक इकॉनॉमिकल आहे. कंजूस मारा या षटकामध्ये सुशील बुर्ले यांनी केलाय. शेवटचा बॉल शेष.
येथे डॉट आलेला आहे. 3 षटकांचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर होतोय आणि 3 षटकांच्या समारोपानंतर 34 धावा फलकावर. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18. विजयासाठी अजूनही टार्गेट तुमच्या समोर आहे, बरोबर 25 धावांचं. 18 चेंडू आणि 25 धावा. इक्वेशन आपण पाहतोय. चौथा आणि 5वं षटक विलक्षणरित्या हाताळावं लागेल. सुंदर पद्धतीने इकॉनॉमिकल गोलंदाजी. भारतासाठी बिशन सिंग बेदी 12 षटकांमध्ये केवळ 6 धावा देण्याचा रेकॉर्ड त्यांनी एस्टॅब्लिश केला होता. त्यानंतर तत्कालीन मद्रास, आता जो चेन्नईच्या मैदानामध्ये आपण पाहू शकलात, सलग 21.5 षटके जी निर्धाव हाताळली बापू नाडकर्णी यांनी. 131 चेंडू, अझरुद्दीनजी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 131 चेंडू लागोपाठ निर्धाव 1964 मध्ये. आणि तशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल, कारण जास्त उपाययोजना नाही आहेत. चेंडू तुमच्याकडे आता 18 धावा करायचे, 25 म्हणजे डॉट बॉल हाताळावे तर लागतील. निर्धाव चेंडू. एखादं मेडन षटक देखील आवश्यक आहे. गोलंदाज आलेले आहेत, गोलंदाजी मार्कवर. मिस्टर अजय यांना आपण पाहतोय. येथे विकेट आणि निर्धाव षटकांची आवश्यकता. हे षटक जर निर्धाव आलं तर सामना एका रोचकतेच्या शिखरावरती पोहोचू शकतोय, परंतु येथे जर अटॅक झाला तर सामन्याची हवा देखील निघून जाऊ शकते, कारण 18 चेंडू आणि 25 धावा. चांगल्या फॉर्म मध्ये असलेला इन फॉर्म विजय पावले आता स्ट्राईक वरती आहे. क्या बात आहे. आजच्या रजनीमध्ये विजय पावले यांचं वॅगन व्हील जर तुम्ही चेक केलं ना, तर त्याच्यामध्ये 80% धावा ह्या फक्त स्वीट शीटच्या स्वरूपामध्येच तुम्हाला बघायला मिळतील. जास्तीत जास्त स्वीट शीट खेळलेल्या आहेत आणि समोरच्या संघाचं काम देखील त्यांनी फिटच करून टाकलंय या स्वीट शीटच्या स्वरूपामध्ये. चांगली बॅटिंग केलंय. रिक्वायर्ड रन रेटची होणारी ही घसरण थोडीशी डोकेदुखी आहे सणगर साहेब प्रेमी संघाकरिता. 38, आता 38 धावा तर कंप्लीट. वायडिश लॉंगऑफच्या दिशेने फटक्याची निवड. इंजमाम त्या ठिकाणी तैनात आहेत. ओहो हो, क्या बात आहे सुशील बुर्ले. ओहो हो, काय क्षेत्ररक्षण. ज्यांच्या समोर भले भले खेळाडू हारले, कितीतरी गोलंदाजांच्या विरोधात ज्यांनी षटकार मारले, त्यांचं नाव आहे सुशील बुर्ले. आणि काय फिल्डिंगचा दर्जा बघायला मिळाला. ऍक्शन रिप्ले तुम्ही बघा. आणि येथे जणू काही अंगामध्ये सुपरमॅन यावा. जर सुशील बुर्ले यांचं एक क्षेत्ररक्षण तुम्हाला आवडलं असेल तर टाळ्यांचा गजर जरूर करा मित्रांनो. मानवंदना द्यायला हरकत नाहीये. काय फिल्डिंग सुशील बुर्ले. 14 मिनिटला देखील फिका केला. जबरदस्त फील्डिंग. हम है बाकी पानी कम है, मुझ में बहुत दम खम है. सुशील बुर्ले चांगली फील्डिंग. नितीन माटुंगेची जी खेळी राहिलेली आहे, चौकार जरूर आलेत परंतु आतापर्यंत एकही प्रोडक्टिव्ह कनेक्शन नाहीये. हा तिसरा चौकार असा आहे नितीन माटुंगे यांच्या बॅट मधून जो लॉंग स्टॉप मध्ये निघून गेलाय. नशिबाच्या धावा आहेत परंतु धाव फलक प्रचंड वेगाने आणि प्रगल्भ रीतीने फोफावू लागलाय. 45 या अंकावर जाऊन पोहोचलाय. वेळेचा विचार आपण जरूर करणार आहोत. जवळपास 19 मिनिटे आतापर्यंत खर्च करण्यात आलेले आहेत 21 चेंडू हाताळण्याकरिता. या वेळेला कनेक्शन कसं आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या प्रभागामध्ये परिक्षेत्रामध्ये नितीन माटुंगे यांचा झेल परिपूर्ण करण्यात आलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. मिस्टर रोहित यांच्या माध्यमातून ज्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आहे सर्व संघाचं हित, त्याचं नाव आहे रोहित. आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये नितीन माटुंगे यांचा एक चांगला झेल परिपूर्ण केलेला आहे. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर 6च्या घरामध्ये आहे. म्हणजे येणारे चेंडू येथून शिल्लक आहेत जवळपास 14 आणि त्या 14 चेंडूंमध्ये 14 धावा करायच्या आहेत. 14 चेंडू 14 धावा. नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करतायत. मनोज संकपाळ यांना आपण पाहतोय. 14 चेंडू 14 धावा. मनोज संकपाळ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्याकरिता 14 पावले दूर. अमन आवटे युवा मंच कोल्हापूर.
अजय. फुल टॉस दिला होता. फुल फेस ऑफ द बॅट. चांगल्या फ्लो सहित खेळलेले आहेत इंजमाम. जोपर्यंत चेंडूला गॅदर करणार येथे खूप चांगलं कोलॅबरेशन होतं. सिंगल आलेले आहे. 13 चेंडू 13 धावा. एक मोठा फटका आल्यानंतर रिक्वायर्ड रन रेट जणू काही नामशेष होण्याच्या दिशेने प्रस्थान करेल. सध्या तरी पारडं थोडंसं जड आहे. अमन आवटे युवा मंच कोल्हापूर संघाचं थोडेसे उजवे दिसू लागलेले त्या मॅच मध्ये. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी चांगली गेली. आता फलंदाजीमध्ये संयमी पवित्रा धारण करून चांगल्या स्थितीमध्ये आहेत. ऑन साइडला हाय फ्लाय टाटा बाय बाय इनटू द स्काय. षटकार गेम चेंजरच बनले शेवटपर्यंत. आजची रात्र मात्र आजची रजनी गाजवली. यत्र तत्र सर्वत्र चर्चा सुरू आहे एकत्र. ज्याने गाजवले आजची रात्र त्याचं नाव आहे विजय पावले. क्या बात आहे यार. सामन्यामधली हवा काढून टाकलेली आहे. फलकावरती तब्बल 52 धावा. आता 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. विजयासाठी केवळ 7 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू आणि 7 धावा. अझरुद्दीनजी मी एका सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये समालोचन करत होतो आणि 18 चेंडूंमध्ये 6 धावा करायच्या होत्या. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 2 लाख रुपये होतं. एका बाजूने कशित कोपरा संघ होता पालघर प्रभागातला. दुसऱ्या बाजूने सफाळे संघ होता आणि 18 चेंडूंमध्ये 6 धावा झाल्याच नाही. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. एक वेळ सरडा देखील कमी रंग बदलेल. राजकीय नेते देखील कमी पक्ष बदलतील. माणूस देखील कमी रंग बदलेल. परंतु क्रिकेटचा नेम नाहीये. क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन इन अ क्रिकेट. 12 चेंडू शिल्लक. 7 धावांची आवश्यकता. तसा एखादा चमत्कार या मॅच मध्ये घडतोय का बघूया. जबरदस्त फटका. क्या बात आहे. मनोज संकपाळ ग्रेट शॉट. डीप स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या पल्लीकडे. मनोज संकपाळ यांच्या बॅट मधून एक कणखर दणकट दर्जेदार दे दनादन टन टनाटन सनसनासन चेंडू सीमा पार. हा चौकार विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचलेल्या आहेत. 56 धावा झालेल्या आहेत. अझरुद्दीनजी डाळ भात वरण लोणचं आणि पापड सगळं काही सज्ज आहे. आता विजयाचा घास उचलण्याच्या तयारीमध्ये आहे आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये अमन आवटे युवा मंच कोल्हापूर संघ. काय कामगिरी केलंय. दाखल झालेल्या आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक. सणगर साहेब प्रेमी दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करून घ्यावा. आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे वळूयात. हॅलो माईक टेस्ट चेक. चला प्लेअर ऑफ द मॅच अवधूत पाटील. 6 चेंडूंमध्ये काय कामगिरी राहिली. केवळ 6 धावा आणि 2 विकेट्स. अवधूत आपण यावं आणि सन्मानाने हा पुरस्कार स्वीकारावा ही विनम्र विनंती आहे. अवधूत पाटील सामनावीर. 6 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा आणि 2 विकेट्स. या पारितोषिकाचं वितरण आपण करूयात. आदरणीय युवराजजी गुरव साहेब सामाजिक कार्यकर्ते सरांच्या शुभ हस्ते आपण या पारितोषिकाचं वितरण करूयात. खूप चांगलं प्रदर्शन राहिलेलं. अवधूत पाटील.
चांगलं चांगलं प्रदर्शन. 6 षटकांमध्ये केवळ 6 धावा, 2 विकेट्स. अवधूत पाटील प्लेअर ऑफ द मॅच, सामना वीर. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे अवधूत पाटील करिता. कॉंग्रॅट्स. काय गोलंदाजी केली. आणि त्या आदरणीय युवराज सरांच्या शुभ हस्ते आम्ही ह्या पारितोषिकाचं वितरण करतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अवधूत पाटील. पाटलाचा नाद अजिबातच करायचा नाही. मी आधी देखील उल्लेख केला की इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पाटील मात्र खऱ्या अर्थाने सर्व महसूल गोळा करायचे. 2 शब्द या स्पर्धेबद्दल. अवधूतजी, आपण भरपूर भ्रमंती करता महाराष्ट्रभर. या स्पर्धेमध्ये खेळत असताना कसं वाटलं? आयोजन, नियोजन आणि आता तुम्ही बक्षीसपत्र फेरीमध्ये देखील दाखल झालात. खुश आहात या क्षणाला? खूप छान वाटतंय. आम्ही सेमीफायनलला क्वालिफाय झालो आणि ऑर्गनायझर खूप छान आहे. आम्ही हे दुसरं वर्ष खेळतो इथे. मला वाटतं हे दुसरंच वर्ष असेल आणि कमिटीचं पण मी आभार मानेन. त्यांनी खूप छान टुर्नामेंट उभा केली.